नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत लोकरीचं तोरण, जे असं दिसेल. तर ही जी पट्टी मी बनवलेली आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, किंवा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये ही पट्टी शोधली तर तुम्हाला ही पट्टी मिळून जाईल. तर ह्या पट्टीला आधी आपण बॉर्डरिंग करणार आहोत लालनी. तर ती कशी करायची हे तुम्हाला दाखवते. हे बघा, स्लिप नॉट बांधायची आहे. त्यासाठी जसं आपण साखळी घालतो तसंच हे बघा, सुई अशी गोल फिरवून धागा मागच्या साईडला ओढून घ्यायचा आणि मग घट्ट ओढायचा. हे बघा, ही आपली स्लिप नॉट तयार झाली. आता ह्या पट्टीची मागची पुढची बाजू बघून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर हे बघा, सगळ्यात पहिला जो खांब आहे त्याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर ह्या खांबात मी सुई टाकून घेतलेली आहे आणि दोरा मागे घ्यायचा आहे आणि एक सिंगल क्रोशे घालून त्याला लॉक करायचं आहे. हे बघा, आता 3 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन नंतर हा पुढचा जो मोठा गॅप आहे तो सोडून त्याच्या पुढच्या खांबामध्ये, म्हणजेच इथे आपल्याला सुई टाकून पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे. पुन्हा 3 चेन घालून घ्यायचे आहे. मग पुढचा हा मोठा गॅप सोडून त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. मग पुन्हा 3 चेन, 1 2 3. मोठा गॅप सोडून त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. पुन्हा 3 चेन. मोठा गॅप सोडायचा त्याच्या पुढचा आणि पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. असंच करत करत ही पूर्ण पट्टीला याच प्रकारे बॉर्डरिंग करून घ्यायची आहे. चला तर मग आपण ही बॉर्डरिंग करून घेऊ. हे पहा, मी शेवटला आलेली आहे. शेवटीसुद्धा मी 3 चेन करून, जसं मी तुम्हाला सांगितलं, मोठा गॅप सोडून त्याच्या पुढे, पण आपण आता पुढच्या चेनमध्ये न टाकता ह्या गॅपमध्ये सुई टाकून इथे आपण एक सिंगल क्रोशे बनवणार आहोत. हे बघा, आता पुन्हा तसंच करायचं आहे. 3 चेन घ्यायचे आहेत आणि या साईडनी 1 2 आणि 3, तिसरी चेन जी आहे त्या चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने. आणि इथून पुढे 3 चेन सोडून एक सिंगल क्रोशे करायचं आहे. हे बघा, 3 चेन घातल्या. आता पुन्हा 1 2 आणि तिसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा 3 चेन आणि पुन्हा 1 2 आणि तिसरी चेन त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे. असं करत करत ही लाईनसुद्धा पूर्ण करायची आहे. आणि मग जसं मी तुम्हाला इथून दाखवलं तसंच इथेही स्टार्ट करायची आपण. चला तर मग हे पूर्ण करून घेऊ. हे पहा, ह्या पट्टीला बॉर्डरिंग करून झालेली आहे. तर आता आपण ही लटकन कशी बनवायची हे शिकूया. तर यासाठी अशा 2 काड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या मी बांधलेल्या आहेत. ते बघा, दोन्ही अशा बाजूबाजूला ठेवून दोऱ्याने बांधून घेतलेल्या आहेत. आता ह्याचा प्लसचा आकार करायचा, काडीचा अधिक चिन्ह आलं पाहिजे आणि घट्ट असं 2-3 वेळा फिरवून घ्यायचं. इथून 3-1 वेळा फिरवायचं, जेणेकरून ही काडी सैल होणार नाही. आणि इथून 3-1 वेळा फिरवायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आता ही काडी घट्ट झाली. आता यानंतर हे बघा, आता चौकोन बनवण्यासाठी हे बघा, मी खालतून असा गुंडाळून आणला आणि पुढच्या पुढची जी स्टिक आहे त्याच्यामध्ये गुंडाळला. मग पुन्हा त्याला एक राऊंड मारून त्याच्या पुढच्या स्टिकमध्ये गुंडाळला. पुन्हा राऊंड मारून पुढच्या स्टिकमध्ये. हेच स्टेप आपल्याला पूर्ण चौकोन बनेपर्यंत करायची आहे. हे बघा, जसं मी करते, लक्ष देऊन बघा. प्रत्येक काडीला 1-1 वेळा आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. आणि गुंडाळताना आधीचा जो म्हणजे आधीची लाईन आहे त्याच्या बाजूच्या लाईनीवर यायला पाहिजे. म्हणजे हे बघा, ही आपली आधीची लाईन आहे,
तर दुसरा राऊंड येताना त्याच्या बाजूला यायला पाहिजे. असं बघा, एकावर एक लाईन आली नाही पाहिजे, तरच आपला चौकोन नीट दिसेल. हे बघा, फक्त असं गुंडाळत जायचं आहे आणि घट्ट गुंडाळायचं आहे, सैल नाही गुंडाळायचं. हे बघा, असंच गुंडाळत हा चौकोन आपल्याला एवढ्या आकाराचा तयार करायचा आहे साधारण. तर हा बघा, आपला चौकोन तयार होतो आहे हळूहळू. तर आपण हीच प्रोसेस करत थोडा मोठा करून घेऊ. हे पहा, आपला एवढा चौकोन बनवून तयार आहे. आता आपल्याला दुसरा धागा लावायचा आहे पिवळ्या कलरचा. तर मी हा धागा कट केला आणि आता इथेच आपल्याला पिवळा धागा ह्याला गाठ मारून घ्यायचं आहे, बांधून घ्यायचं आहे. अशी घट्ट गाठ मारायची आणि हे जास्तीचं जे वरती आहे ते कट करायचं. हे बघा, आणि आता जसं आपण अगोदर करत आलो आहे तसंच करायचं आहे, काही वेगळं नाही करायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण जेव्हा धागा गुंडाळतो तेव्हा लास्ट धाग्याच्या वरती हे दुसरा आपला राऊंड आला पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, असंच गुंडाळत जायचं आहे. फक्त हे घट्ट ओढून ओढून गुंडाळा, जेणेकरून हे सैल दिसणार नाही. हे बघा, इथून आपला पिवळा धागा सुरू होतोय. असंच गुंडाळत जायचं आहे. हे बघा, साधारण पिवळाचा एवढा थर झाला पाहिजे. मग पिवळा झाल्याच्या नंतर तो कट करून त्याला लाल जोडायचा आहे, जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं. तो लाल जोडून मग गुलाबी जोडायचा आहे. हे कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकता. चला तर मग आपण हे पूर्ण करून घेऊया. हे बघा, आपलं गुंडाळून झालेलं आहे. तर शेवटला हे बघा, आपण जसं गजऱ्याला गाठ मारतो, हे बघा, असा धागा घ्यायचा आणि या दांडीमध्ये टाकून त्याला एक गाठ मारून घ्यायची. असं 2-3 वेळा गाठ मारायची आहेत आणि मग हा दोरा आपण कट करणार आहोत. अशा पद्धतीने असं हे तयार होईल. आणि आता आपल्याला लटकन बनवायचे आहेत. तर ते कसे बनवतात हे तुम्हाला दाखवते. त्यासाठी आधी आपण हे गोंडे तयार करून घेऊ. तर गोंडा बनवण्यासाठी मी पिवळा धागा घेतला आहे. तो असा बोटांमध्ये ठेवायचा, 3 बोटांमध्ये, आणि जवळजवळ 25 ते 30 असे राऊंड करून घ्यायचे आहेत आपल्या बोटांभोवती. हा धागा वेगळाच ठेवायचा आहे आणि असे राऊंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो धागा आपण वेगळा ठेवलेला आहे साईडला, हा धागा याच्या मधून काढायचा आहे. 2-3 वेळेला काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हा दुसऱ्यांदा काढते, हा तिसऱ्यांदा. असं 2-3 वेळेला काढून झाल्याच्या नंतर धागा घट्ट ओढून घ्यायचा दोन्ही पण. आणि इथे आपल्याला ह्या दोन्ही धाग्यांनी गाठ मारून घ्यायची. घट्ट मारायचे गाठ, सैल होता कामा नये. अशा 2-3 गाठी मारून घ्यायच्या. आणि हा जो दोरा आहे हा थोडा आपल्याला सोडायचा आहे आणि मग कट करून टाकायचा आहे. कट केल्याच्या नंतर हा गोंडा कापायच्या आधी हे बघा असं पकडायचं आहे आणि इथेही आपल्याला एक दोरा बांधून घ्यायचा आहे. हे बघा, ह्याच्याही 2-3 फेऱ्या करायच्या आहेत. 1, 2 आणि तिसरी. आता हे दोन्ही धागे घट्ट ओढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्यालाही आपण गाठ मारून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे गाठ मारून घ्यायची आहे.
आणि हे दोरे खालच्या साईडला सोडून द्यायचे आहेत. आता हे जे आपण गुंडाळलेलं आहे ह्याला आपण इथून दोरे हे कापणार आहोत. असे सगळे दोरे आपण मधून कट करून घेतले. आता हा गुंडा बरोबर असा करून घ्यायचा आणि त्यानंतर 2 बोटांच्या चिमटीमध्ये हे आपण असे पुढे घेऊन यायचे आहेत धागे आणि ह्याला एक लेवल करायचे, म्हणजे इथून कट करून एक समान करून घ्यायचं आहे. आणि हा आपला गुंडा तयार आहे. आता ह्या गुंड्याला आपण इथून एक सुई ओवून घ्यायची आहे. हे बघा, ह्यामध्ये मी सुई ओवून घेतलेली आहे. आता मार्केटमध्ये ही अशी गोल्डन फुलं मिळतात. हे मी आणलेली आहे छोट्या साईजमध्ये. आता आधी हे फूल ओवून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यानंतर मी 5 नंबरचे लाल मणी घेणार आहे. तर 2 लाल मणी ओवायचे. त्यानंतर पुन्हा हे फूल ओवून घ्यायचं आहे. पुन्हा 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि पुन्हा फूल ओवायचं आहे. परत 2 लाल मणी आणि लास्टला एक फूल. हे टोटल आपण 6 मणी आणि 4 फुलं ओवलेली आहे. तर हे आपलं लटकन तयार झालं. आता हे आपण लावायचं कसं, तर हे लटकन लावताना हे बघा असं 2 राऊंड मारायचे, 1 2 आणि मग मागच्या साईडला एक गाठ मारायची आहे. सुईच्या साह्याने मी ह्याला गाठ मारून घेते. बघा मागच्या साईडला. आता अजून एक गाठ मारूया. घट्ट गाठ मारल्याच्या नंतर हे बघा हा धागा आपला निघू शकतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, ही लटकन प्रॉपर अशी सेट करून घ्यायची आणि मग मागच्या साईडनी आपली जी सुई आहे ती सुई या पिवळ्या धाग्यामधून मागे न्यायची आहे आणि जरासं पुढे नेऊन बाहेर काढायची आहे, जेणेकरून आपण हे सिक्युअर करतो आहे की धागा इथून निघून या काडीच्या बाहेर नाही यायला पाहिजे म्हणून. पुन्हा एकदा मी तसंच करणार आहे. हे बघा, एक टाका घातल्यासारखं आपण केलेलं आहे. आता पुन्हा तेच करून मग इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची. हे बघा, आता आपण इथे गाठ मारणार आहोत. 2 टाके घातले आणि आपण त्याला सिक्युअर केलं, जेणेकरून ते बाहेर नाही पडायला पाहिजे. हे बघा, इथे आपण गाठ मारून घेतली. आता ह्याच्यावर अशीच एक गाठ मारून त्याला आपण घट्ट करून घेऊ आणि यानंतर हा जो उरलेला धागा आहे त्याला आपण कट करायचा आहे. हे बघा, आपलं लटकन लावून तयार आहे. असंच सेम इथेही लावायचं आहे आणि एक लटकन इथे लावायचं आहे. तर मी आता तुम्हाला इकडचं कसं लावायचं ते दाखवते. आता हे बघा, मी दुसरी लटकन बनवून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला ही इथे कशी लावतात हे दाखवते. तर इथे आपल्याला सुईच्या साह्याने हे बघा, इथून आपल्याला सुई मागच्या बाजूला घेऊन जायची आहे अशी ओवत. हे बघा, मी ह्याच्या मागच्या साईडनी सुई काढलेली आहे पुढून सुई ओवून घेतल्याच्यानंतर. आणि ही सुई आता आपण ओढून घेऊया इथून. हे बघा, आता आपण ही ॲडजस्ट करायची बरोबर मध्ये येईल अशी. हे बघा, आपली लटकन मध्ये आहे असं बघून थोडासा धागा बाहेर ठेवायचा आहे आणि ह्याच दोऱ्याने आता 2 राऊंड इथे घट्ट करून घ्यायचे या लटकनला.
आता हे 2 राऊंड झाल्याच्या नंतर मागच्या बाजूला सुई घेऊन जायची आणि ही सुई आपण जसं हे लॉक केलेलं तसंच इथेही लॉक करायचं आहे. तर मी आता हे बघा खालच्या साईडनी थोडंसं वर सुई ओवून घेणार आहे. अशा पद्धतीने आता पुन्हा तेच करायचं आहे. हे बघा एक टाका मारल्यासारखं करायचे, पुन्हा तेच, आणि मग इथून आपल्याला एक गाठ मारायची आहे. हे बघा आता इथे एक आपल्याला 1-2 गाठी मारून मग हा धागा कट करून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आता ही लटकन थोडीशी आपण सेट करायची आहे. अशा पद्धतीने ही लटकन आपण लावून घ्यायची आहे. तर ही जशी लावली तशीच इथेही लावायची आहे आणि ही अशी आपण आत्ता जी मी तुम्हाला दाखवली अशा प्रकारे ही लटकन लावून झाल्याच्या नंतर आपलं वर्क असं दिसेल. तीनही बाजूनी लटकन लावल्याच्या नंतर हे बघा. आता आपण हे जे बनवून घेतलेलं आहे तर ह्याच्या बाजूनी थोडीशी काठी सोडून इथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडीशी काठी बाजूला ठेवायची आहे आणि मग हे आपल्याला कट करायचं आहे अशा पद्धतीने. ही काठी कट केल्याच्या नंतर आता ह्या काठ्या दिसू नयेत म्हणून किंवा शो म्हणून आपल्याला असा गोंडा बनवायचा आहे. आता हा गोंडा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी हिरवा दोरा घेतला आहे आणि आपल्याकडे हा काटा चमचा असतो तसा एक काटा चमचा घ्यायचा आहे. थोडासा दोरा असा सोडून द्यायचा आणि ह्या काटा चमच्याच्या बरोबर मधोमध आपल्याला 40 ते 45 फेरे मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. हे बघा हे फेरे मारून झाल्याच्या नंतर हा जो धागा आहे तो थोडा इथून कट करायचा आहे. बरोबर कट केल्याच्या नंतर उरलेला धागा आहे तो आपण या मधल्या गॅपमधून मागच्या साईडला काढून घ्यायचा आहे. हे बघा आता हा जरासा गाठ मारता येईल एवढा वर घ्यायचा आणि पुन्हा असे 1-2 राऊंड मारायचे आहेत आपल्याला. पुन्हा मी मधल्या गॅपमधून धागा मागच्या साईडला काढून घेते. हे बघा आता हा धागा आणि हा धागा घट्ट ओढायचा आहे अशा प्रकारे. पुन्हा 2-3 राऊंड मारून घ्यायचे आहेत, एकच सिंगल राऊंड नाही मारायचा आहे. आणि मग हे दोन्ही धागे घट्ट ओढून झाल्याच्या नंतर आता हे चमच्यातनं काढलात तरी चालेल आणि मग या दोनही धाग्यांचा पुन्हा धाग्यांना ओढून इथे 1-2-3 गाठ मारून घ्यायची आहे. गाठी मारून झाल्याच्या नंतर हे बघा धागा कट केला. आता हे असंच पकडायचं आहे आणि या साईडचे जे धागे आहेत ते थोडे थोडे करून सगळे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. हे बघा आता पुन्हा अपोजिट साईडचे धागे कट करून घेऊ. हे बघा हा गोंडा असा सरळ करून घ्यायचा आहे, गाठ तशीच राहायला पाहिजे आहे आणि असं पकडून हे बघा चिमटीमध्ये पकडायचं आहे आणि जे मोठे छोटे धागे आहेत त्याला एक शेप द्यायचा आहे आणि एका सरळ ह्याच्यात सगळे धागे दिसायला पाहिजे अशा प्रकारे कापायचं आहे. हे बघा आता सेम असंच आपण ह्या साईडला करून घेऊ. जे एक्स्ट्राचे मोठे धागे आहेत ते आपल्याला असं राऊंड शेपमध्ये कट करत जायचे.
हे बघा, अशा प्रकारे असे गोंडे कट करून घ्यायचे आहेत. आता हा गोंडा आपल्याला हे जे बनवलं आहे त्या ह्या 2 साईडला सुईच्या द्वारे लावून घ्यायचं आहे, सुईच्या मदतीने. तर हा कसा लावायचा हे तुम्हाला दाखवते. हे बघा, मी सुईमध्ये हिरवा धागा भरून घेतलेला आहे. आता हा गोंड्याची जी गाठ आपण मारलेली आहे, तर ह्या ज्या 2 आपण राऊंड केलेत त्या राऊंडमधून आपण ही सुई बाहेर काढून घेऊया. ह्याला इथे एक गाठ मारायची आहे. 2-3 गाठी मारून घ्या. गाठ मारल्याच्या नंतर हे फूल आपण इथे ठेवून घेतलं आणि आता ही जी गाठ आपण मारली आहे या फुलाला मागच्या साईडनी, तर हे बघा, मी सुई स्टार्टिंगपासून जाऊन जराशी आतमध्ये ओढून घेते. म्हणजे हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने. आता पुन्हा इथूनच आपण जो राऊंड बनवला आहे त्यात पुन्हा सुई ओवून घ्यायची आहे मागच्या साईडनी. आणि मग धागा घट्ट ओढायचा आहे जेणेकरून हे फूल इथे घट्ट राहील. आता हा धागा आपण यातनंच मागे घेऊन जायचा आहे. हे बघा, या साईडनी मागच्या साईडला घेऊन आलेली आहे. मागच्या साईडला घेऊन आल्यानंतर धागा घट्ट ओढायचा आहे आणि हे फूल आता ह्या दांडीतनं हे फूल इथून निसटू नये म्हणून सुईनी पुन्हा या साईडनी जरासं पुढे, हे बघा, अशी सुई काढली आणि 1-2 राऊंड त्याला आपण करणार आहोत असे, जेणेकरून तो धागा इथेच अडकून राहावा, त्या दांडीमधून बाहेर निघू नये. हे बघा, 1 राऊंड झाला. तसंच पुन्हा एकदा मी इथेही राऊंड करून घेणार आहे. हे बघा, असे 2 टाके मारायचे आहेत आणि आता ह्याला आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहेत 2-3, जेणेकरून हे फिक्स होऊन जाईल. हे झालं आपलं फूल तयार. अशाच प्रकारे आपण इथेही फूल लावून घेणार आहोत. मी पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, मी दुसरं फूल घेतलं. ह्याला मागच्या साईडनी सुईतनं आपण असा धागा काढून घेणार आहोत. हे बघा, आता मी इथे गाठ मारली आहे त्यामुळे हा धागा ह्याला अडकला आहे, किंवा तुम्ही असंही गाठ मारू शकता. हे बघा, जसं मी तुम्हाला आधी दाखवलं अशीही गाठ मारू शकता. आता यानंतर आता हे फूल अपोजिट साईडला आपण लावून घेतो आहे. तर इथेही मेक शुअर करायचं की हे आडवं, ही जी राऊंड आहे ते आडवंच दिसायला हवं. तर आपण असं लावणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, इथून सुई मी आतमध्ये जराशी ओढून घेते आहे. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, अशी सुई ओढून घ्यायची आहे. आता आपला धागा आडवा आला पाहिजे तसं हे फूल ॲडजस्ट करायचं. हे ओढून घेतल्याच्या नंतर पुन्हा या फुलांमधूनच जो आपण राऊंड केलेले आहेत त्या राऊंडमधून सुई अपोजिट साईडला ओढून घ्यायची अशा प्रकारे. पुन्हा फूल असंच पकडायचं आहे. आता मागच्या साईडला जायचं आहे आणि हे बघा, इथून आतमध्ये जायचं. असे 2 राऊंड करायचे. हा पहिला, पुन्हा तेच करायचं. हा दुसरा.
हे 2 राऊंड झाल्याच्या नंतर हे फूल इथे गाठ मारून फिक्स करून टाकायचं आहे. आणि हा धागा कट करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण ह्याला लावून घेतलेला आहे. आता हा पॅच या पट्टीला अटॅच करण्यासाठी हे बघा, हा जो मागच्या साईडनी हा जो गुलाबी कलरचा पॅच आहे त्यातून मी सुई टाकून पुढच्या साईडला घेणार आहे, म्हणजे वरती. हे बघा, मी वरच्या साईडला सुई घेऊन आलेली आहे मागच्या साईडनी. आता इथे 2-3 फेरे मारायचे आहेत लालनीच, म्हणजे राऊंड करायचे आहेत लाल कलरच्याच धाग्याने. असे राऊंड केल्याच्या नंतर आता हा धागा ह्यातनं बाहेर पडू नये म्हणून मागच्या साईडनी याच राऊंडला आपण लॉक करायचं आहे. हे बघा, मागच्या साईडला आलो आहोत. धागा असा पकडायचा चिमटीत आणि हे बघा, इथून सुई वर काढून घ्यायची आहे. हे बघा, आता पुन्हा तेच करायचं आहे. असं त्याला आपण लॉक करतो आहोत, जेणेकरून हा धागा त्या काठीतनं बाहेर पडणार नाही. हे बघा, असंच तुम्हाला पण लॉक करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे टाक्यासारखं दिसतंय, ते आपण लॉक केलेल्याचं वीण आहे. आता हा धागा पडणार, म्हणजे काठीतनं बाहेर येणार नाही. हे बघा, ही तोरणपट्टी जी आहे तिची स्टार्टिंग इथपासून, हे बघा, पहिला जो टाका दिसतोय 1 2 3 4, चौथ्या ह्याला असं आपण हे जॉईन करणार आहोत. तर आपण हा जो टाका आहे चौथा, हा वरचा, त्याच्यातच मागच्या साईडनी सुई अशा प्रकारे बाहेर काढून घेणार आहोत. म्हणजे हे जे वरचं लाकूड दिसतंय ते मागच्या साईडला लपलं जाईल. आता पुन्हा हे बघा, आपण जसं लॉक केलेलं तसंच यातून हा दोरा वर काढायचा आहे. आणि पुन्हा मागच्या साईडनी सुई पुढे काढून घ्यायची आहे. हे बघा, मागच्या दिशेने सुई वर काढून घेतल्याच्या नंतर आता हे बघा, पुढचा जो हा लाल कलरचा पार्ट आहे त्यातनं आपण सुई वरच्या दिशेला काढून घेतोय. अशा प्रकारे आता हा धागा घट्ट ओढून ह्याच टाक्यातनं मागच्या दिशेला सुई घेऊन जायची आहे. हे बघा, मागच्या साईडला मी सुईला आणलेला आहे आणि आता इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. धागा आधी घट्ट ओढून घ्या आणि मगच नंतर गाठ मारा. अशा 2-3 गाठी मारल्यावर आपलं जे पॅचवर्क आहे ते घट्ट राहील. आणि आता हे इथून कट करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे इथे लागलं जाईल. ही जी वरची काठी आहे ती मागच्या साईडला जायला पाहिजे. आता असंच, आता हे आपण चौथ्याला जोडलं आहे, 1 2 3 4. आता ह्याच्या पुढे 8व्या नंबरला आपण जोडणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 इथे जोडणार आहोत. तर अजून एक पॅच मी तुम्हाला जोडून दाखवते. तर हा पॅच आपण घेतला, सुईमध्ये धागा भरायचा आहे आणि एक गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या दिशेला, हे बघा, आपण हे जे लटकन लावलं आहे तिथे नाही, तर वरच्या दिशेला आपण हे बघा मागच्या साईडनी सुई इथून टाकून वरती घ्यायची आहे, म्हणजे वरच्या साईडला काढून घ्यायची आहे.
वरच्या बाजूला काढून घेतल्याच्या नंतर इथूनच आपल्याला असे ह्याला 2-3 राऊंड रेड कलरनी करायचे, जेणेकरून ही जी काठी आहे ती थोडीशी झाकली जाईल. हे बघा, असे 4 राऊंड करून घेतल्याच्या नंतर 2-3 राऊंड करून घेतल्याच्या नंतर हे बघा, इथे दोरा आहे, वरच्या दिशेने सुई खालती घेऊन जायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा वरच्या साईडनी पुन्हा सेम तसंच करायचं आहे. हे बघा, इथे एक टाका बनणार आहे, जेणेकरून ही आपण जे राऊंड केलेले आहेत ते या रशीतनं बाहेर नाही, या काठीतनं बाहेर नाही येणार. आता हा टाका करून घेतल्याच्या नंतर हा धागा असाच ठेवायचा आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, याच्या पुढे 8 नंबरला आपण लावणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8. तर 8व्या नंबरला मागच्या साईडनी सुई पुढे घेऊन यायची आहे, अशा पद्धतीने. आता हा जो ही जी सुई आहे ती हे बघा, इथून वरच्या साईडला काढायची आहे, अशी. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. असं केल्याने ती जी काठी आहे ती मागच्या साईडला लपली जाईल. आता ही सुई आपण या टाक्यातनं मागे घेऊन जाणार आहोत. आणि आता इथे धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि 2-3 गाठी मारायच्या एकावर एक, जेणेकरून आपलं वर इथे फिक्स होऊन जाईल. असेच 8-8च्या अंतराने बाकीचे पॅचही लावून घ्यायचे आहेत. 2-3 गाठी मारल्यानंतर हा धागा आपल्याला इथून कट करायचा आहे. आपलं तोरण तयार झाल्यावर असं दिसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.